ओम ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र। आज आपण मानतुंग आचार्य विरचित भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 39 ऐकणार आहोत। भिन्नेभ कुंभ गलदुज्ज्वल शोणिताक्त मुक्ता फल प्रकर भूषित भूमिभागः बद्ध क्रमगतं हरिनाधिपोपी नाक्रामति क्रमयोगा चल संस्कृतं ते। हे भगवन, हत्तीच्या विदारलेल्या गंडस्थळातून पडणाऱ्या उज्ज्वल व तसेच रक्ताने भिजलेल्या मोत्यांच्या समूहांनी भूषित केलेला आहे पृथ्वीचा भाग जाणे, अशा वर्मावर घाव घालण्याकरिता तयार झालेला सिंहही आपल्या पायी आलेल्या आपल्या चरणयुगलरूप पर्वताचा आश्रय घेणाऱ्या पुरुषावर आक्रमण करीत नाही। हे प्रभो, जे लोक आपल्या चरणी लीन होतात त्यांची सिंहही शिकार करू शकत नाही, कारण आपण जीवदया आणखीन हित मीत प्रिय वचन बोलणारे आहे। आपण दयाचा सागर आहे। वृद्धी जाप्य मंत्र जाप्य हे पशु पक्षी भय निवारक मंत्र आहे। ओम ह्रीमार्गम नमो वची बलिनम झ्रम झ्रम नमः स्वाहा। ओम नमो येषु वृत्तेषु वर्धमान तव भयहरम वृत्तिवर्णायेषु मंत्राः पुनस्मरतव्या अतो न परमंत्र निवेदाय नमः स्वाहा। ब्रह्ममुहूर्तावर शुद्धतापूर्वक पिवळे वस्त्र धारण करून यंत्राचे मुख पूर्व दिशाकडे असावे। यंत्राचा अभिषेक केल्यानंतर कलश स्थापन, दीप धूप स्थापन करून 39 नंबरचे काव्य वृद्धी जाप्य मंत्र 1008 वेळा करत असताना शुद्ध तूप, गुग्गुळ, केशर, कापूर, कस्तुरी यांचे मिश्रण करून 1008 गोळी करावे व होमामध्ये 39 नंबरचे काव्य वृद्धी जाप्य मंत्र करीत असताना एक एक गोळी आपण होमामध्ये आहुती द्यावे। अशा पद्धतीनं आपल्याला या वृद्धी मंत्राची सिद्धी प्राप्त होते आणि याचे फल आहे सिंह शक्ती संहार सन्मार्गदर्शक। ओम ह्रीं व्याघ्र सिंहादि हिंस्त्र पशुभय निवारणाय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यम निरोपामिति स्वाहा। आज आपण भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 39 ऐकलो आहोत। उद्या आपण मानतुंग आचार्य विरचित भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 40 ऐकणार आहोत। तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र।